पुणे जिल्ह्यातील शिरूर हॉस्पिटलमध्ये 28 वर्षीय महिलेच्या हाताची शस्त्रक्रिया करताना संशयास्पद मृत्यू. शिरूरमध्ये प्रचंड खळबळ. जय भारत जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र. शिरूर हॉस्पिटलमध्ये 28 वर्षीय महिलेच्या हाताची शस्त्रक्रिया करताना मृत्यू झाला असल्याने शिरूरमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून हाताचे फ्रॅक्चर, शस्त्रक्रिया हाताची, मग मृत्यू कसा, असा पतीने सवाल केला आहे. माझं नाव राहुल देवदत्त गई आहे. मी राहणार दादुलगाव, तालुका जळगाव, जामोद, जिल्हा बुलढाणा आहे. इथं कंपनीत काम करतो. रांजणगावात राहतो, शेळके वस्तीला, टागरलँड यांच्या बिल्डिंगमध्ये. गेल्या 7-8 वर्षापासून मी तिथं जारी जाबीला सिक्युरिटीमध्ये काम करतो, सुपरवायझरमध्ये. तर माझ्याकडे हॉस्पिटलला आलो मी 4 तारखेला माझ्या मुलाला घेऊन संध्याकाळी 5:30 वाजता वासलेला गेलो. तिथं माझ्या मुलाची ट्रीटमेंट केली, त्याला ताप आलेला होता. त्यानंतर मग मी वासलेकडे ट्रीटमेंट करून 6:30 वाजता निघलो. तर 7 वाजता इथे एक इलेक्ट्रिक वस्तू भेटतात, घोड नदी म्हणून काहीतरी, तिथं थांबलोय रस्त्याच्या किनाऱ्याला साईडला. आणि वाईफला मधलं जे मशीन रिपेअर करायला टाकलेलं ते लगेच घेऊन येतो, गाडीवरच बसतो. मुलगा उतरलाय खायला, त्याच्या मागे बायको उतरली. बायको ते पाऊल टाकली तर फक्त खुंब्यावर पडली. इथं फ्रॅक्चर झालंय. या हिशोबानं मी जवळचं हॉस्पिटल म्हणून मला बोर्ड दिसता लगेच, कोडपे मल्टीनॅशनल म्हणून म्हटलं थोडंसं लागेल, लगेच बघू काय आहे. तर त्यांनी गेल्यानंतर सांगितलं एक्सरे काढा. त्यानंतर सिटी स्कॅन केला. सिटी स्कॅनच्या रिपोर्टला पण 11 वाजता येणार आहे म्हटले. त्यानंतर तिथं मला ते स्वप्नील म्हणून काहीतरी सरनेम ते दिसली. त्यांनी सांगितलं की मी सगळं बघतोय, डॉक्टरांना पण मी सांगतो व्यवस्थित काय करायचं काय नाही, कमी आहेत आपण करून घेऊ, काय असेल ते सगळे रिपोर्ट वगैरे मेडिकल मीच बघतो. इथं डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत. त्यांनी लगेच मी सिटी स्कॅन करून आलो. त्यांनी व्हॉट्सअपला मला रिपोर्ट दाखवला, पण डॉक्टरांशी बोलले, पण डॉक्टरांनी सांगलं पण ऑपरेशन करायचं. त्या व्हॉट्सअप चॅट पण दाखवली मला थोडंसं अचंबित झालं मी तिथं की एवढं कसं काय तुम्ही अजून ते नुसतं चालताना पडले, त्याला लागलंय, तुम्ही डायरेक्ट ऑपरेशनवर कसं काय तुम्ही डॉक्टर तुमचं कसं काय व्हॉट्सअपवर बोलणं झालंय. रिपोर्ट पण बघितले नाही डॉक्टरने होतं. त्यांनी सांगितलं सिटी स्कॅनवाल्याने की 2-3 तास लागतात. तिथून 10 मिनिटात तिथं आलो तर याला रिपोर्ट पण येऊन मग यांनी डॉक्टरला दाखवले कोणते हा आलेले आहेत. त्यांचा एक्सरे पण आहे याच्यात. आणि एक्सरेची थोडंसं लागल्यानंतर एक्सरे सिटी स्कॅन करून तर तुम्हाला पक्क निदान आलं ना डॉक्टरला काय करायचं. तरी पण एवढी मोठी चूक होते म्हणलं म्हणजे डॉक्टर करतात काय. तुम्हाला सिटी स्कॅन देतो आम्ही, 4,000-5,000 रुपये खर्च करतो एका टाइमला, आणि तुम्हाला सिटी स्कॅनचा रिपोर्ट तुमच्या हातात देतो. तो सिटी स्कॅनचा रिपोर्ट भेटल्यानंतर तुम्हाला परफेक्ट इलाज झालाच पाहिजे ना. ठीक आहे, झाला नाही, थोडंसं मागे पुढे झालं तरी पण इथपर्यंत ही घटना जाईल असं मी कधी. सिटी स्कॅनचा रिपोर्ट आहे ना तुमचा? आहे ना, सिटी स्कॅनचा रिपोर्ट पण आहे माझ्याकडे. सिटी स्कॅनचे सिटी स्कॅन काढले मी लगेच, कोणतीही नाकारला त्याला. लगेच सिटी स्कॅन सांगितले, सिटी स्कॅन केले. एवढे पैसे खर्च करून डॉक्टरच्या सांगण्यानुसार जे सांगतात तेच आम्ही करतो. तरी जरी एवढी मोठी जर घटना होती त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आले पाहिजे, कुठेतरी सखोल चौकशी झाली पाहिजे सगळ्या डॉक्टर लोकांची, स्टाफची. याच्यात कोणीतरी सामील तर नाही. काही एवढे मोठे पैसे घेऊन ते काय वापरतात नेमकं, त्यांचे सगळे इक्विपमेंट पण चेक व्हायला पाहिजेत. काही इक्विपमेंट त्यांचे बंद असतील. मला बीपी चेकसाठी किंवा ते सेलसाठी जे मशीन असते मॉनिटरिंग करायची ती आणतात. ते 3 मशीन आतमध्ये गेले. मग एवढ्यांचं काय काम आहे. मग पहिली नेली ते पण बंद असणार, दुसरी नेली ते पण बंद असणार, तिसरी नेली ते पण बंद असणार. त्यामुळे त्यांना अंदाजच नसेल आला. किडनीची बिमारी आहे, त्याला 4 वर्ष झाली मी ट्रीटमेंट करत आहे साहेब. त्याला पैसे लावून मी आजपर्यंत 4-5 लाख रुपये लावले. अर्धा ही अशी घटना झाली. आता त्या मुलगाचं तर संपलंय, त्याला काहीच करू शकत नाही. त्याला मम्मी शिवाय 1 मिनिट राहणार नाही तो. आता ही जी घटना झाली याच्यामुळे माझा मुलगा संपलाय, तो पण संपलाय, मी पण संपणार आहे 2-3 दिवसात. जर याच्यावरती जर योग्य कारवाई झाली नाही, एक तर मी तिथं जाऊन काहीतरी करणार. माझ्या हे पूर्णपणे सखोल चौकशी झाली पाहिजे या गोष्टी. हे दुःख जे मला झालं ते भविष्यात पुढे कोणालाच नाही हो, अशी माझी मनापासून इच्छा आहे. तरी सगळ्यांनी याच्यावरती काहीतरी चौकशीसाठी सपोर्ट करा बस.